वसंतनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त 3 नोव्हेंबर रोजी गुरुकुंज मोझरी दास टेकडी येथे पालखी पदयात्रा काढण्यात आली होती। यावेळी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पालखी पदयात्रेकरूंचे गावात दाखल होताच स्वागत करून पालखीचे पूजन केले। वसंतनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भव्य पुण्यतिथी महोत्सव गुरुकुंज मोझरी येथे दरवर्षी साजरा होतो। या पुण्यतिथी महोत्सवात राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने गुरुदेव भक्त व पालख्या दाखल होत असतात। यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल झाल्या। त्यानंतर गोपाल काल्याच्या दिवशी संपूर्ण गावातून पालखी पदयात्रा काढण्यात येते। त्या प्रथेनुसार 3 नोव्हेंबर रोजी पहाटे गुरुकुंज येथून निघालेली पदयात्रा मोझरी गावात दाखल होताच आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी असंख्य गुरुदेव भक्तांसह या पालखी पदयात्रेकरूंचे स्वागत करून पालखीचे पूजन सुद्धा केले। गुरुदेव भक्तीत तल्लीन झालेले आणि गुरुदेवाचे नामस्मरण करून पालखीत आलेले गुरुदेव भक्त अनेक ठिकाणी पालखीचा फेर धरतात। विशेष करून महिला गुरुदेव भक्तांची संख्या जास्त असते। त्यानुसार मोझरी येथे निघालेल्या पालखी पदयात्रेत सुद्धा दिंडीत सहभागी झालेल्या अनेक महिलांनी फुगडीचा फेर धरला। त्यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी सुद्धा या महिला भक्तांसह फुगडीचा फेर धरला। पालखी पदयात्रेत पालखीसह हातात भगव्या पताका, टाळ मृदुंग, अनमुखी गुरुदेवाचा नाम जप असे भक्तिरसात तल्लीन होऊन सहभागी झालेले असतात। त्यानुसार निघालेली पालखी शोभायात्रा मोझरी गावातील तुकडोजी महाराजांचा पुतळा असलेल्या मुख्य झेंडा चौकात ही पालखी पदयात्रा दाखल होताच आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पालखीचे पूजन करून अनेक पालखी पदयात्रेकरूंना त्यांचे स्वागत करून डोक्यावर भगव्या टोप्या घातल्या। यावेळी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पालखी पदयात्रा ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर संपूर्ण गावात फेरफटका मारला। यावेळी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ग्रामस्थांशी व महिलांशी संवाद साधला। तसेच ज्या ठिकाणी भाविक भक्तांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती तिथे सुद्धा त्यांनी भेट देऊन गुरुदेव भक्तांशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।